आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या बोलतात, थेट जाऊयात. सगळे आले, कोण येणार आहे? कुमार दिला काय दे. रोलिंग स्टार्ट. नमस्कार सगळे माझे पत्रकार बांधवांनो. आजचा विषय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. राजकारणात आणि समाजकारणात काम करताना अनेक नवीन विविध अनुभव येत असतात. त्यातलाच एक अनुभव हा आजच आणि नुकताच मला आलाय आणि खरं तर त्याचं उत्तर द्यायला म्हणून मी आज तुमच्या समोर आली आहे. विषय आहे शिवसेनेचा नेता पुण्यातला रघुनाथ कुचिक याने एका मुलीवर बलात्कार केला, जबरदस्तीने तिचा गर्भपात केला, तो सुद्धा 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन. अशा पद्धतीचं पत्र आणि प्रत्यक्ष भेट ही पीडितेची आणि माझी झाली. सुरुवात झाली 16 फेब्रुवारीला. मी महाराष्ट्राच्या बाहेर होते आणि एका मुलीचा मला फोन आला. पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मला गुन्हा दाखल करायचा आहे आणि तुमची मदत हवी आहे. मी त्या दिवशी मुंबईतच नव्हते, किंबहुना महाराष्ट्रात नव्हते आणि त्यामुळे आल्यावरती भेटू आणि जर गरज लागली तर नक्की फोन कर असा मी मेसेज दिला. 18 किंवा 19 तारखेला पुण्यामध्ये पीडितेची आणि माझी भेट झाली. तिने तिची घडलेली आपबीती 2017 पासूनची सगळी माझ्यासमोर सांगितली. असा कोणी माणूसच नाही या पृथ्वी तलावर की ज्याने हे सगळं ऐकल्यावर त्याचे डोळे द्रवणार नाहीत किंवा तो विचार करायला मजबूर होणार नाही. आणि तसंच माझ्यासोबतही झालं. एक मुलगी जी एकटी लढते कुणाच्याही सपोर्ट शिवाय आणि तिच्या एकटेपणाचा कुठेतरी गैरफायदा घेतला जातोय. एकदा दोनदा नाही तर 3 वेळा अशा पद्धतीचा प्रकार तिच्यासोबत घडला. आणि हो, तिच्यासोबत लढायचं मी ठरवलं. चूक केली. एखादी पीडिता जर आपल्या समोर येऊन सगळ्या गोष्टी सांगतीये, त्या पुराव्या सकट मांडतीये. मला काय माहिती कुठले पुण्यातले 4 हॉस्पिटल, मला काय माहिती कुठलं कोळेकरचं हॉस्पिटल बुधवार पेठेत आहे की सोमवार पेठेत आहे, मला काय माहिती कुठलं एम्स हॉस्पिटल, मला काय माहिती मंगेशकर हॉस्पिटलला कुचिकचं कुठलं आय कार्ड त्या ठिकाणी देण्यात आलं. ही सगळी माहिती मला मिळाली. ही कुणाकडनं मिळाली? मला त्या मुलीकडनं मिळाली. आणि जेव्हा ती पूर्ण केस स्टडी केली त्यानंतर लक्षात आलं की नाही, हिच्यासोबत ही एकटी मुलगी लढती आणि आपण तिच्यासोबत उभं राहायला पाहिजे. चूक केली का मी? आणि म्हणून मी तिच्यासोबत उभी राहिले. पुण्याला सुद्धा प्रेस घ्यायच्या आधी ती आमच्या पार्टी ऑफिसला येऊन गेली. तिने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. पोलीस कसा त्रास देत आहेत. माझी तब्येत बरी नाही ताई, मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. ससून हॉस्पिटलला जाते तर मला हिडीस करतात. 3 वेळा तर मी सांगितलंय शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआयना की तिची तब्येत बरी नाही, तिच्यावरती उपचार करा. खोटं आहे का हे सगळं? परवा तिला चालता येत नव्हतं. आमच्या वैद्यकीय आघाडीच्या डॉक्टरताई होत्या, त्यांना मी रिक्वेस्ट केली. मी बाहेर होते, तिला म्हटलं त्या मुलीच्या तब्येतीची काळजी घ्या. त्या तिला ससून हॉस्पिटलला सुद्धा घेऊन गेल्या. CCTV फुटेज मागवा सगळे. ससून हॉस्पिटलला त्या घेऊन गेल्या. मुलगी तिथे ऍडमिट व्हायला तयार नव्हती. ती स्वतः जहांगीर हॉस्पिटलला गेली. तिथून तिने मला मेसेज केला, डिपॉझिटसाठी पैसे पाहिजे चित्राताई, मला मदत करा. मी तिला हेही सांगितलं की जर ससूनला जायचं आपल्याला तर तू जहांगीरला का गेली? नाही म्हणली, माझी तिथं ट्रीटमेंट नीट होत नाही, मला नीट वागवलं जात नाही. आणि ती जहांगीर हॉस्पिटलला गेली. जहांगीर हॉस्पिटलला सुद्धा आमच्या डॉक्टर ताई तिथं होत्या आणि त्यांनी पैसे भरलेत आणि त्या मुलीवरती उपचार केलाय. चूक झाली का आमची? त्याचे सुद्धा CCTV फुटेज मिळते. अहो, एकटी लढत होती ती. कोण नाही आली महाराष्ट्रातली महिला तिकडे. कुठला पक्ष आला नाही आणि कुठल्या पक्षाची म्हणून मी तिला मदत केलीच नाही.
आणि आज तिने चित्रा वाघच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात केली तर सगळ्या महिला नेत्या एकत्र आल्या आणि त्या विद्या चव्हाण डोक्यावर पडलेल्या काय सांगतायत? ब्लॅकमेल करते. कुणाला ब्लॅकमेल केलं? मागेही मी त्यांना सांगितलं होतं, तोंड सांभाळून बोला. नाही तुम्हाला मदत करायची इतरांना तर करू नका, पण आमच्यासारखे जर काही धडपड करतायत त्यांच्यावरती खोटे आरोप करतायत. झोपला होतात का फेब्रुवारीपासनं? कुणाकुणाकडे नाही गेली ती? सगळ्यांकडे गेली. हे तिने तिच्या आपबीतीमध्ये सांगितलंय. मला बोलायचंय प्रसार माध्यमांसमोर आणि हाच तो स्टेज, हेच ते ऑफिस आणि हेच ते तुम्ही जिथे त्या ठिकाणी त्या मुलीने तिची आपबीती सांगितली. ही चित्रा वाघने सांगितली तिला सांगायला. ती कुठल्या मजबुरीमध्ये आहे, ती हे सगळं का करतेय मला खरंच माहित नाही. परमेश्वर तिचं भलं करो. मी फक्त ती एकटी लढतीये आणि या सगळ्या नराधमांपासनं तिला न्याय मिळाला पाहिजे या एकट्या ताकदीवर तिच्यासोबत मी उभी होते. त्यावेळेला कुणी आलं नाही. फेब्रुवारीपासून लढतीये, कुणी आलं नाही का? तेव्हा या केसमध्ये ग्रॅव्हिटी वाटली नाही की या केसचं महत्व वाटलं नाही? जेव्हा चित्रा वाघचं नाव आलं की मला अशा पद्धतीने त्यांनी करायला लावलं असं ज्या त्या मुलीने सांगितलं, तेव्हा मात्र सगळे खडबडून जागे झाले. आता आम्ही तुला सुरक्षा देऊ, आम्ही तुझं संरक्षण करू, आम्ही पुन्हा रिइन्व्हेस्टिगेशन करू, कदाचित नवीन FIR पण करतील आम्हाला अडकवायला. पण तुम्हाला जर असं वाटत असेल, हे सरकारला सांगायचंय मला, की हे सगळं करून तुम्ही माझा आवाज बंद कराल, तर हा तुमचा गैरसमज आहे. माझ्या घरावर पण हल्ले करून झाले तुमचे. माझ्या घरावर पण हल्ले करून झाले. आता तुम्ही मला असल्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न करताय. माझी सगळी तयारी आहे, सगळी तयारी आहे चित्रा वाघची. जिथं बोलवाल त्या ठिकाणी इन्क्वायरीला यायची तयारी आहे. ही जी काही नावं होती, कालचा तुम्हाला मी काही मेसेज वाचून दाखवते. अगदी कालचा दुपारी 3:19 मुलीचा मला मेसेज आहे. मी फोन केले, तिने उचलले नाही. माझा CDR रिपोर्ट सुद्धा पोलीस काढू शकतात. कुठले फोन केले, काय केले, कुणाशी बोलले, कोण कुठला मोहम्मद ती काय बोलते मला माहित नाही. कुठला कोण माणूस मला माहित नाही ना. मी कधी भेटले आणि मला भेटायची गरजही नाही. गोव्याला म्हणे चित्रा वाघने नेलं. अहो, ज्या वेळेला मला मेसेज आला तो तसाच्या तसा मेसेज ताबडतोब पुण्याच्या CP पासून, जॉईंट CP पासनं, सिनियर PI शिवाजीनगर पोलीस स्टेशन पासनं राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा चित्रा वाघनेच पाठवलाय. ती भेटल्यानंतर तिचा जो मला फोन आला रात्री, त्याही वेळेला दुसऱ्या क्षणाला मी पोलिसांना कळवलंय. आणि त्यामुळे ती मुलगी जे बोलते ते सगळं तपासा. माझी तयारी आहे. माझ्यासाठी सुद्धा हा नवीन अनुभव आहे की जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो त्याच्यामध्ये काय इंटेन्शन आहे माझं आणि काय माझी कोणाबरोबर दुश्मनी आहे. कुणीतरी आलं, त्याने सगळे दस्तावेज दिले. अहो, मी काय, माझ्या जागेवर कोणी असतं तरी त्यांनी त्याच्यामध्ये कामच केलं असतं जे मी केलंय. एकूण एक पेपर तिकडे. कालचा तुम्हाला मी एक तिचा मेसेज वाचून दाखवते. 3:19 मेसेज आहे आणि हा मेसेज मी पुण्याच्या CPंना सुद्धा पाठवलाय. एक पत्राचा स्क्रीनशॉट तिने पाठवलाय. खाली लिहिलंय, हा आहे दुपारी 3:19 मेसेज. आज सकाळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी दिलेल्या अर्जाबाबत चौकशीसाठी बोलावले होते. त्याबद्दलचे माझ्या व्हॉट्सअपवर सोनाली पाटील मॅडम यांनी पत्र देखील 7/4/2022 पाठवले होते. मी चौकशीसाठी गेले पण होते, पण त्या मॅडम रजेवर होत्या. त्यामुळे तिथल्या पोलिसांनी नंतर यायला सांगितलं आणि त्यानंतर मी आजारी असल्याने आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याने जाऊ शकले नाही. आज सकाळी मी चौकशीसाठी जात होते आणि जात असताना मला हा कागद कोणतरी ठेवून गेलं. हा तिचा मला काल दुपारी 3:19 मेसेज आहे. त्याच्यानंतर दुसरा मेसेज, मला या माणसाच्या रोजरोजच्या त्रासाचा खूप त्रास होतोय. अजून माझी तब्येत बरी सुद्धा झाली नाही आणि आज परत हे. मी रोज काय समजवू स्वतःला? माझी काही चूक नसताना मला हा असा त्रास देत आहे. माझ्यात आता त्राण नाही आहे हे सगळं सहन करायला. तो त्याला सगळं करून मोकळा होतोय आणि मी इथे झुरतीये. आज नीट होईल, उद्या नीट होईल. तुम्ही माझ्या न्यायासाठी खूप प्रयत्न करतायत. माझ्या पाठी एकमेव तुम्ही आहात. परंतु ताई, माझा धीर एकवटलाय रोज रोज हे सहन करून पाहून. मी माझ्या आयुष्यात खूप सहन केलंय. खेळायच्या बागडायच्या वयात मला जे काही गोष्टींना सामोरं जावं लागलं ते कुणाच्याच नशिबी येऊ नये, पण तरीही पुढे रेटत होते. आता नाही होणार. माझी आता जिवंत राहण्याची इच्छा नाही. मी हतबल झालीये. मला आता फार काही शब्द नाहीत व्यक्त व्हायला,
पण एवढं सांगेन, तुम्ही एकमेव आहात ज्या मला आधार आणि हिंमत देतात. ताई, मी जाते आहे. हा तिचा दुपारी 3:19 मला मेसेज आहे. त्याच्यानंतर ती फोनवरही माझ्याशी बोलली. मी तिला त्याही वेळेला हेच सांगितलं की बाळा, आपल्याला लढायचं आहे, तू मरायच्या गोष्टी करू नकोस आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत. ठीक आहे, न्याय मिळायला थोडासा उशीर होतोय, परंतु नक्की आपल्याला यातून न्याय मिळेल, हे माझे शब्द आहेत. पोलिसांनी ते सुद्धा काढावे. एवढंच नाही, या केसला हायकोर्टमध्ये मूव्ह करण्यासाठी या केसचे जे पीपी आहेत त्यांच्याही मी संपर्कात होते. त्यांनीही मला सांगितलं की लॉ आणि ज्युडिशियरीला ही फाईल चित्राताई आम्ही पाठवली आहे आणि तिथून सँक्शन आल्यावर ही केस आपण हायकोर्टात लढणार आहोत आणि ही माहिती सुद्धा मी त्या मुलीला दिली. एवढंच नाही, पुढचा तिचा मेसेज 5:48 आहे. DNA रिपोर्ट माझा ॲडव्होकेट मित्र तुम्हाला आणून देईल. 5:48 दुसरा मेसेज आहे, मी नसले तरी DNA रिपोर्ट नक्की तुम्हाला मिळतील. मी तिला लिहिलंय, कुठं चालली आहेस तू, असला वेडेपणा करू नको. तिने त्याच्यावरती 6:28 उत्तर दिलंय, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. एव्हरीबडी जस्ट वर्स थिंग्स आर गोईंग. हाऊ मच आय शुड सस्टेन माय सेल्फ. मी तिला लिहिलंय, मरायचंच होतं तर लढायचं कशाला. तिने उत्तर दिलंय, जस्ट टायर्ड. आय वॉन्टेड टू फाईट बट दिस मॅन आर किलिंग मी एव्हरी डे. माय ॲडव्होकेट फ्रेंड विल हँड ओव्हर यू DNA रिपोर्ट. आय हॅव टोल्ड हिम. हा आहे संध्याकाळी 6:30 मेसेज. आणि म्हणून मला यामध्ये मला काही म्हणायचं नाही, ती मुलगी अशी का वागली, का नाही वागली. आणि एक मात्र मला आनंदही झाला की जेव्हा तिने चित्रा वाघचं नाव घेतलं तेव्हा राज्यातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या एजन्सी खडबडून जागा झाल्या. तुझं संरक्षण आम्ही करणार, ही केस पुन्हा आपण एकदा रिइन्व्हेस्टिगेट करू किंवा काय करू. अहो, फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कुठे होतात फेब्रुवारीपासून. आणि माझ्याकडे येण्याआधी ही मुलगी सगळ्यांकडे गेली होती, अगदी सगळ्यांकडे गेली होती. आणि मग त्यावेळेला तुम्ही काय ॲक्शन घेतली नाही. मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. मुलीला मी बऱ्यापैकी आता इतक्या फेब्रुवारीपासून माझ्या संपर्कात आहे. तिची मनस्थिती मी समजू शकते. मी तिला इतकंही सांगितलं होतं की तू तुझ्या आईवडिलांकडे जाऊन राहा, तुला आता त्यांची गरज आहे, कोणतरी तुला बघणारा माणूस पाहिजे. अशा पद्धतीने एकटी कुठे राहशील. त्यावेळेला तिने मला सांगितलं होतं की माझे आई वडील हे एका पक्षाचं काम करतात आणि त्यांचं प्रेशर आहे, मी तिथे राहून काहीच करू शकणार नाही आणि म्हणून मी ताई इथं राहते. एवढंच नाही, आमच्या ज्या डॉक्टर ताई होत्या जहांगीरला, ज्या तिची काळजी घेत होत्या, तिचे वडील तिथे आलेले, त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे मला त्यांनी सांगितलं की चित्राताई, मी तिच्या वडिलांनाही सांगितलं की तुम्ही आजची रात्र तरी इथे राहा. ते म्हणले नाहीत, माझ्या परीक्षा आहेत आणि मला उद्या शाळेत जावं लागेल, आणि ते तिकडे गेले. त्यामुळे हरकत नाही, मला जे जे काही करता आलं ते मी करण्याचा प्रयत्न केला, मदतच केली. त्याच्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. अशा खूप अजून केसेस आहेत ज्याच्यावरती मी काम करते आणि मी काम करत राहणार आहे. माझ्यासाठी सुद्धा हा एक नवीन अनुभव आहे की जेव्हा एक पीडिता आपल्याकडे येते आणि आपणही त्याच जोराने तिला न्याय देण्यासाठी काम करत असतो आणि अचानक एक दिवस ती मुलगी म्हणते की ताईंनीच सगळं केलं आणि ताईंनीच मला इथे नेलं आणि ताईंनीच मला तक्रार करायला भाग पडलं वगैरे, जे काही ती बोलली असेल, मी तिला काही दोष देणार नाही. जे असेल ते सत्य आता आणावं पुढे. आणि त्यामुळे ज्या गोष्टी झाल्या त्या मी सगळ्या तुमच्यासमोर ठेवल्या की काय झालं, कसं झालं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या ज्या वेळेला, अगदी एवढंच नाही, ती CM म्हणजे वर्षा बंगल्यावरती स्वतःला संपवण्यासाठी आली होती, हे सुद्धा व्हेरीफाय करा तुम्ही. याच्याबाबतची सूचना मी स्वतः नांगरे पाटलांना दिली होती. हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता. मी त्यांना सांगितलं होतं की अशी अशी मुलगी, कारण ती वाशीला आली आणि तिने मला फोन केला की मी स्वतःला संपवते. काय करतेस, कुठे जातेस. नाही म्हटली, मी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन स्वतःला संपवणार आहे. करू नकोस. त्यावेळेला आपला एक गोविंद म्हणून आपला पत्रकार पण तिथे होता, त्याने माझं त्याच्याशी बोलणं करून दिलं. या अशा नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मुलगी आधीच खूप अडचणीत आहे. मला आणखीन याच्यावरती बोलून तिच्या अडचणी वाढवायच्या नाहीत. पण मला एवढं नक्की सांगायचं आहे, माझ्यावरती जे आरोप झालेत त्याची नक्की चौकशी करा. मी काय केलं, मी कुठे केलं, सगळ्या गोष्टींच्या ती जे सांगते ना तुम्हाला, त्या अनुषंगाने त्या त्या एजन्सीजने त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. चित्रा वाघ सगळ्यासाठी तयार आहे. फक्त त्या मुलीला संरक्षण द्या आणि तिला न्यायसुद्धा मिळवून द्या. कारण तिची अवस्था मी पाहिली आहे, मी तिच्याशी बोलली आहे. अगदी कालचं सुद्धा बोलणं की ताई मी स्वतःला संपवते, हे अतिशय वेदनादायी होतं माझ्यासाठी सुद्धा. पण मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचं आहे, असले प्रकार होत राहतात. पण म्हणून तुमच्यासाठी काम करायचं मी सोडणार नाही आहे.
कुणी मला चांगलं म्हणू दे, कुणी मला वाईट म्हणू दे, याचा मला काहीही फरक पडत नाही. जे आहे समोर आलेल्या गोष्टी अगदी ढळढळीत जिवंत पुरावे असताना सुद्धा माझ्यासारखीला गप्प बसवलं गेलं नाही आणि मी अशीही शांत बसणार नव्हतेच. आणि त्यामुळेच मी ही लढाई लढले. आजही कालपर्यंत आम्ही तिच्यासोबतच होतो, आजही आम्ही तिच्यासोबत आहोत. तिला जेव्हा कधी गरज पडेल चित्रा वाघ ही तिच्यासाठी सदैव त्या ठिकाणी असेल. आणि नसली तिला गरज तरी हरकत नाही. किंबहुना माझं नाव घेतल्यामुळे बाकीच्या पण सगळ्या जणी आता पुढे आल्या आहेत, तर त्या तिला न्याय मिळवून देतील. पण राज्यातल्या मायमाऊलींना मला सांगायचं आहे, जो अत्याचार करतो तो तर अपराधी आहेच, गुन्हेगार आहेच, पण जो अपराध सहन करतो तो सुद्धा तितकाच मोठा गुन्हेगार आहे. आणि म्हणून जर तुमच्यावरती अशा पद्धतीच्या काही घटना घडत असतील तर तुम्ही बिनदिक्कत आम्हाला संपर्क करू शकता. जेवढी आमची ताकद आहे, काय आम्ही काही फार मोठी ताकद मी आहे असं म्हणणार नाही, जी काही आमची ताकद आहे ती सगळी तुमच्या मागे लावू. भारतीय जनता पार्टी आणि चित्रा वाघ कायम तुमच्यासोबत असेल हे मला राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचं आहे. हा अनुभव माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि मला वाटतं तुम्हालाही सगळ्यांना खूप काही शिकवून जाणार आहे. खूप लोकांनी मला ही केस ज्या वेळेला मी काम करत होते त्याही वेळेला मला बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टींनी समजवण्याचा प्रयत्न हाच केला की याच्यामध्ये चित्राताई तुम्हीच कुठेतरी अडकाल, त्यामुळे तुम्ही फार या गोष्टीमध्ये वाहत जाऊ नका. मी त्यांनाही तेच उत्तर दिलं जे आज मी तुम्हाला देते. जिवंत धडधडीत पुरावे असताना गप्प बसणं हे आमच्या रक्तात नाही आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या मुलीच्या सोबत उभं राहिलो. आणि जर ही चूक असेल, एखादी पीडिता तुमच्याकडे येते, ती तुम्हाला लेखी निवेदन देते, ती तुम्हाला सगळी आपबीती सांगते, ती तुम्हाला सगळे पुरावे देते आणि असं असताना तिच्या मदतीला उभं राहणं, तिला मदत करणं ही जर चूक असेल तर हो, चित्रा वाघने ही चूक केलेली आहे. चित्राताई, याच्यामध्ये गंभीर आरोप तुमच्यावर असं झालाय की तुम्ही जे सादर केलेले सगळे मेसेजचे पुरावे आहेत ते खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणा वापरून तुम्ही मोबाईलचा म्हणजे कुचिक यांच्या मोबाईलवरूनही अशा पद्धतीचे विशिष्ट यंत्रणा वापरून मेसेज क्रिएट केले आणि खोटे पुरावे तयार केले असा एक आरोप. हे मला तर अगदी हास्यास्पद आहेत या सगळ्या गोष्टी की काय म्हणजे काय फॅब्रिकेट करून आपण करतो किंवा काय करतो, मला खरंच याची कल्पना नाही. पण माझ्याकडे जे काही प्रूफ्स आहेत ते ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज असतील त्यांना मी नक्की देईन. मला हे सगळं करण्याची गरज नाही. आणि का आणि कशासाठी करू मी? माझ्याकडे अशा हजारो केसेस आहेत आणि त्याच्यावर आम्ही काम करत असतो. त्यामुळे जे काही पुरावे आहेत, इथं आता उगाच बोलण्यामध्ये काही अर्थ नाही, पण जे आहे ते माझ्याकडे सगळं आहे. जे काही दिलेलं आहे ते सगळ्या माझ्याकडे गोष्टी आहेत आणि ते ज्या वेळेला इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला जर वाटलं की नाही याच्यामध्ये चौकशी व्हायला हवी, ते मला बोलवतील, मी त्यांना ते सगळं सादर करणार. प्रकार होण्यापूर्वी देखील डांबून ठेवलं गेलं, मग दबाव आणला गेला, काय बोलायचं कशासाठी? लहान नाहीये कोणी, 8-10 वर्षाची मुलगी नाहीये की मी तिला कडेवर उचलून इथे आणेन. आणि जे बोलले ते तुमच्या समोर सगळ्यांच्या बोलले, तुम्ही साक्षीदार आहात. त्याच्या प्रेसचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काय दबाव आणला किंवा काय बोलणार होतो. जे तिने सांगितलं तेच तिने मला लिहून सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा तर मी तिला ओळखतही नव्हते, अगदी पहिली भेट होती. आणि मग जर असं असेल तर मग हे हॉस्पिटल्स, ही जी माणसं, हा राहुल बोहरा, हा राहुल गोयल, हा कोण प्रवीण साळवी, हा सतीश दादर, हे कोण आहेत सगळे? ही सगळी नावं कशी माहिती? हे जे 4 हॉस्पिटल्स आहेत ते कुठलं कोळेकर हॉस्पिटल आहे आणि कुठलं मंगेशकर हॉस्पिटल आहे, कुठलं ॲपल हॉस्पिटल आहे? मी काही पुण्यात राहत नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मला सांगण्यात आल्या, किंबहुना नुसत्या सांगण्यात नाही आल्या, IQ बातमीवरती आम्ही काम करत नाही, मला पुरावे दाखवण्यात आले आणि ते सगळे पुरावे हे त्या ठिकाणी आहेत, जे कोर्टामध्ये पण सादर केलेले आहेत. त्याच्याच कॉपीज तिने मला पण त्या ठिकाणी दिल्यात. आणि त्यामुळे जे पुरावे समोर आले त्याच्या आधारेच काम करायचं काम मी केलं. असं आहे की जोपर्यंत चित्रा वाघचं नाव घेतलं नाही तोपर्यंत कोणी त्या ठिकाणी उभं सुद्धा राहिलं नाही. मुलगी फेब्रुवारीपासून लढतीये. तिने किती मेल केले, तिने किती भेट घेण्याचा प्रयत्न केला हे तिने स्वतःच्या ह्याच्यात सांगितलंय. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं. आता सगळेजण आलेत, मला त्यांना विनंती आहे की अगदी छान झालं की तुम्ही सगळ्याजणी पुढे आलात आणि मला विश्वास आहे की तुमच्या काय म्हणतात कर्तबगारीने तुम्ही त्या मुलीला न्याय मिळवून द्याल. नाही, मला माहित नाही, कारण मी कुठल्या राजकीय हेतूने हे कामाला सुरुवात केलीच नव्हती. त्यामुळे मला माहित नाही की आता कोणाचा राजकीय हेतू आहे की आणखीन काय हेतू आहे की आम्हाला अडकवण्याचा हेतू आहे, हे मला काही त्यामध्ये माहित नाही. कुठली सुसाईड नोट? मी हेच सांगतेय की कृपया ती जे सांगतेय ते व्हेरीफाईड करा. चित्रा वाघ सगळ्या व्हेरिफिकेशनला तयार आहे हे सांगतेय मी.
आणि त्याच्यामुळे तुम्ही कृपया त्याचं सगळं व्हेरीफाईड करा. मी अशा पद्धतीचं कधीही काम माझ्या आयुष्यात केलं नाही आणि कधी करणार नाही. असलं काम करायची मला गरजही नाही. ती का असं बोलतीये, का नाही बोलत आहे, तिची अडचण तिला माहिती. कालपर्यंत 6:50 मेसेजेस मी तुम्हाला वाचून दाखवले. आता हे पण जर चित्रा वाघने बनवून स्वतःला पाठवले असतील असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग मात्र मी हेल्पलेस आहे. या प्रकरणात जर का म्हणजे तुमचा मोबाईल आणि त्या पीडितेचा मोबाईल चौकशी करायची यंत्रणांची तयारी असेल तर तुमचं पूर्ण कोऑपरेशन. हो अर्थात. काय अडचणच काय आहे? काही अडचण नाहीये. त्यांना काय हवेत माझ्याकडनं व्हॉट्सअपचे तिचे मेसेजेस असतील, टेक्स्ट मेसेजेस असतील, जे असतील ते सगळे मेसेजेस पाठवा. मी काही अडचण नाही मला. आणि काय मला हे म्हणायचंय, पुन्हा एकदा मी सांगतेय की मला तिला मदतच करायची होती आणि ती मी केली. माझ्या जागेवर दुसरीही कोण बाई असती आणि तिने जर ते सगळे पुरावे बघितले असते, मुलीची आपबीती तिच्या तोंडाने जर ऐकली असती तर कोणी झोपू शकलं नाही. मी नाही झोपू शकले 4 दिवस की एका 22 वर्षाच्या मुलीसोबत कुणी काय काय आणि किती खालच्या थराला जाऊन वागावं. हे अतिशय वाईट आहे. सुशांत. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हापासून मी आणि तुझी संपर्कात नव्हतो. नाही मला माहित नाही ती कुणाकुणाच्या संपर्कात होती. आता याच्याबद्दल मी काय सांगणार, कारण मी हार्डली तिला भेटले किती वेळा, 2दा, फक्त 2दा. फेब्रुवारीपासनं तिला जी मी भेटले ती भेटले मी 2दा. आणि त्या 2दा भेटींमध्ये मी काय बोलणार होते? तुम्ही आताही तिच्या हिताचीच बाजू मांडताय. हो अर्थात. आताही तिला संरक्षण मिळायला हवं. या संदर्भात तुम्ही काही पोलीस आयुक्त किंवा सहआयुक्त आता मला बोलायची गरजच नाही. तिने चित्रा वाघ म्हटल्याबरोबर तिथून पुणे पोलीस पण ऍक्शन मध्ये आले असतील. पुणे पोलीस ऍक्शन मध्ये येतील, सगळे कमिशन ऍक्शन मध्ये येतील, गृहमंत्री ऍक्शन मध्ये येतील, सरकार ऍक्शन मध्ये येईल. मला याच्यामध्ये काही नवल वाटत नाहीये, काहीही नवल वाटत नाहीये. किंबहुना आता जर असं असेल तर तिला खरोखर संरक्षण द्यावं आणि त्या मुलीचे जे पुरावे आहेत ते त्या कुचिकच्या विरोधातच आहेत आणि असेल हिम्मत तर त्याच्यावर कारवाई करायचं धारिष्ट्य या सरकारने दाखवावं. म्हणून तुम्हाला सांगते, कोर्टामध्ये 164 नावाचा एक प्रकार असतो. 164 प्रकार काय असतो? इन कॅमेरा स्टेटमेंट घेतली जाते. कोर्टात केस चालू आहे, 164 झालेला आहे. मग जे तिने मला सांगितलंय ते तिने कोर्टात सांगितलंय. मग ते कोर्टातलं सांगितलेलं खोटं आहे का? खोटं आहे ते? जबरदस्तीने गर्भपात केला, 4 वेगळ्या हॉस्पिटलला घेऊन गेले, हे खोटं आहे सगळं? गोव्याचे बोर्डिंग पास दाखवले, आणखीन काय काय जे सगळे प्रूफ दिलेत, हे खोटं आहे सगळं? आणि जर मग ते खोटं असेल तर मग चित्रा वाघला सांगितलेलं पण खोटं आहे, कारण कोर्टाने 164 केलेलं आहे. एवढंच नाही, आता ती फाईल लॉ अँड ज्युडिशियरीला त्यांनी केली आहे. तुम्ही पण जाऊन बघू शकता की त्या मुलीची फाईल ही त्या ठिकाणी आली आहे. परवाच माझं वकिलांशी बोलणं झालं आणि त्यांनी मला तेच सांगितलं, चित्राताई तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पाठपुरावा केला तर ही केस हायकोर्टला मूव्ह होईल आणि आपल्याला त्या मुलीला न्याय देता येईल. परवा सुद्धा मागच्या प्रेसमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवलं की या ठिकाणी काय वकील हमारे नहीं पीपी लल्लू है आणि जज मॅडम हमारे जेब में है, अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन हा जो कोण राहुल बोहरा आहे त्याने तिला पाठवलेलं. मला कुठून आलं? माझ्याकडे आल्याशिवाय, मला कोणी दिल्याशिवाय माझ्याकडे आलं का? जे मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याचे तुम्हाला मी प्रिंटआउट्स दिले, हे सगळं मला कुठून आलं? कोण राहुल बोहरा मला माहित नाही, कोण रघुनाथ कुचिक मी त्याला काळा गोरा बघितला नाही. पण येस, पेपरवरती जे दिसतंय, जे पेपरवरती दिसतंय ते सगळे पुरावे जिवंत आहेत. पुन्हा एकदा सांगते, जर चित्रा वाघला दिलेली इन्फॉर्मेशन खोटी आहे तर मग कोर्टात दिलेली इन्फॉर्मेशन पण खोटी आहे, कारण तेच सगळे पेपर, तीच सगळी स्टेटमेंट माझ्याकडे सुद्धा सांगितली आणि माझ्याकडे ते रायटिंग मध्ये. अरे काय माहिती कोण? अरे कोण अहमद आणि कोण मोहम्मद? ना मी बघितलं ना मी बोलले. आपल्याला काय घेणं देणं इतर कोणाशी बोलायचं? मी तर कुणाशीच बोलले नाही. मी बोलले थेट त्या मुलीशी बोलले, मी भेटले थेट त्या मुलीशी बोलले, थेट त्या मुलीला भेटले. त्यामुळे कोण अहमद आणि कोण मोहम्मद, कोण चाचा कोण मामा, मला काय गरज कोणाला भेटण्याची? आणि मी कुणाला भेटलेली नाहीये आणि मला कुणाला भेटण्याची सुद्धा गरज नाही. मी पुन्हा सांगते, मी सगळ्या इन्क्वायरीला तयार आहे. चित्रा वाघ कशाला घाबरणारी नाही. माझं इंटेन्शन अतिशय क्लिअर आहे. त्या मुलीला मदतच करायची होती आणि मी तीच केली. पुन्हा एकदा सांगते, 164 झालेला आहे, कोर्टामध्ये केस चालू आहे. जी स्टेटमेंट तिथे दिली ती स्टेटमेंट मला दिली.
आणि जर मला सांगितलेलं सगळं खोटं आहे तर मग कोर्टात सांगितलेलं पण सगळं खोटं आहे. काही कुचिक आणि तिच्यामध्ये जो संवाद झाला त्याचे स्क्रीनशॉट नेमके कोणी दिले? तिनेच दिले, कारण आता प्रश्न मग आणखीन कोण देणार? रघुनाथ कुचिक तर मला पाठवणार नाही ना, तीच पाठवणार. आणि जे पाठवले ते मी दिले. आणि जर त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं मी तयार केलंय, खराब चेक त्यांनी. पण ताई, त्या पीडित मुलीने याच व्यासपीठावरून सगळी जो काही प्रकार घडला ती मालिका वाचून दाखवली. विधानसभेमध्ये देखील याचे पडसाद उमटले. आता प्रोसिजर सुरू असताना या प्रकरणाला नेमकं अचानक वळण मिळते. मी काय म्हटलं, त्या मुलीला ती कुठल्या प्रेशरमध्ये असेल, कुठल्या दबावात असेल मला माहित नाही. मला नाही माहिती की ती आता कारण काल 6:20 टेक्स्ट मेसेजेस मी तुम्हाला वाचून दाखवले. आणि आज जर सकाळी उठून ती सांगते की चित्रा वाघनेच मला हे सगळं करायला लावलं, तर हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. अनुभव हा आपल्याला, प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट, हा आपल्याला आयुष्यामध्ये नवीन नवीन शिकवण देत असतो. मला पण ही एक शिकवण झाली की येस, आपल्याला सुद्धा अशा पद्धतीच्या केसेस घेताना किंवा कोणी आपल्याकडे येईल, अर्थात आमच्याकडे ज्या केसेस येतात त्याचे प्रूफ आम्ही नेहमी घेत असतो, ते प्रूफ आम्ही तपासत असतो आणि त्याच्यानंतरच आम्ही बोलत असतो. पण म्हणून मला पुन्हा एकदा राज्यातल्या मायमाऊलींना सांगायचं आहे की तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. अन्याय अत्याचार होत असेल, बिनदिक्कतपणे या. आम्ही तुमच्यासाठी आहोत, आजही आहोत, उद्याही आहोत. आजही लढतोय, उद्याही लढू. या असल्या छोटूर गोष्टींनी आम्ही काय थांबणारे नाही आहोत. आणि माझी सगळ्या यंत्रणांना त्या ठिकाणी जाण्याची तयारी आहे. शुभेच्छा आहे तिला. आता सगळ्या जणी आलेल्या आहेत पुढे, त्या सगळ्यांनी हे प्रकरण पुढे न्यावं. मला पण बघायचं आहे की कोण कोण त्या प्रकरणामध्ये कसं कसं तिला न्याय देते आणि खरोखर तिला न्याय मिळणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.